हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालच्या दिसा महाभारतांतू आम्ही अर्जुन जेद्रता मारचे खातीर तयार जाला. थंय बुरीश्रवसाल वधा सात्यकीन केला. कालच्या दिसा पळयला आमी बुरीश्रवसाले वध जाला. अर्जुन कृष्णाले सांगता, कृष्णा जयद्रथाले आमी वचूं का म्हणून. थंय जयद्रथाले की सगळे कौरव सेनी राबला न्हय. दुर्योधनस्य कर्णस्य कर्णालपुत्र वृषसेनु अश्वत्थामो कृपु पुराय जन जयद्रथा राखूक रबल्यांची रक्षणे खातीर. अर्जुन आनी जयद्रथा मुखामुखी युद्ध जेवचें सोडून नच म्हणून हांगा जयद्रथा पळयतरच अर्जुन जोरू कोप येवन दोळ तांबडो गेला की अर्जुनाले कडेरी कर्ण अर्जुनाल ओटईल सात्यकीक अर्जुनाला लागी ताण नानातला रे लायक नमे म्हूण सांगून अर्जुनाले लागी तुकून ताका तेकड व्हरून ताका लोट युद्ध करता कर्ण कडेरी अर्जुना कोप येता कृष्णाला सांगता पळय कर्णाले अवस्थ पळय बुरीश्रवस मेल्ला म्हणून गोत्तस जाल्यार रे सात्यकील वटू युद्ध कोरका म्हणून. सात्यकीन कर्ण आतां मारला रे कसो करचें कृष्णा ताका हांव मारता म्हणून प्रतिज्ञा केला न्हय हांव कर्णाले वता म्हणून. कडेरी कृष्ण सांगता की पळय सात्यकीक गोत्तस तूं प्रतिज्ञा केला म्हणून सांगून नैनातले तवळ भीम कर्णा मारना आशिल्ले तूं प्रतिज्ञा केला म्हणून न्हय भिमानय सोडलेले तुगेली प्रतिज्ञा तागेली प्रतिज्ञा कशी होड म्हणून ताका भिमान म्हाका कोण तूं बरें म्हणटा तांकां मारता म्हणून म्हणलेलें. एक गुप्त प्रतिज्ञा म्हणून म्हळ्यार द्रोणाचार्य परशुरामान द्रोणाचार्या लागीं ताका शिष्यत्व दिवन जातरी ताणें म्हणचें कोणें परशुरामान तूं हांव तुका तशी तूं तुगेल्या शिश्यांक ते एक गुप्त प्रतिज्ञा कोरका म्हणून सांगका म्हणून. तशी भिमाल गुप्त प्रतिज्ञा कसो म्हळ्यार म्हाका कोण काडमीश नातील म्हणून हांगसिता तांकां मारता तागेल इत्याक म्हणून म्हळ्यार त्या प्रतिज्ञे निमती ताण म्हणूच न्हू कोणाकी बाद जेवचें नज तसल प्रतिज्ञा कोरका म्हळ्यार भिमा चंद केस काड समीश कोणेय ताका तुका काडमीश नातील तूं बरें म्हणून सांगू जातवे तूं हेडीन पुंसक म्हणून सांगू जातवे ना न्हय जाल्यार कर्ण पळय कर्णाक देवाल प्रचोदन ती आतां आमगेले जिवनांत कसले सकडे जावका ताका समजावन आमकां देवान बुद्धी दिवची न्हय कर्णाक देवाल प्रचोदन ती तशी म्हणून इत्याक म्हळ्यार भिमा तागेले वयर कोप येवका म्हणून जाल्यार भीम लेखतकय म्हळ्यार भीम आनी अर्जुन भारी प्रितीचे देखून तांणी हांव अशी प्रतिज्ञा केला म्हणून भीम तागेली प्रतिज्ञा सांगता. अर्जुन सांगता म्हगेल गांडीव कोण उलयता गांडीवाक तांकां मारता म्हणून हांव प्रतिज्ञा केला म्हणून तो म्हणटा. सात्यकी तांगेल बारी प्रिती देखून सात्यकीक भिमालय अर्जुनालय प्रतिज्ञे विशय गोतस देखून सात्यकी तो भिमा कर्णा मारू वचना इत्याक म्हळ्यार एक वेळ भिमान एक वेळ अर्जुनान मारका जाल्यार भीम लेखतकय हांव कर्णा मारना सोलवल्या म्हणके दाखोवन घेता इत्याक म्हूण म्हळ्यार मेगेल कसले आसा प्रतिज्ञा ती होडी न्ही अर्जुनान केलेली प्रतिज्ञा होडी इत्याक म्हळ्यार कर्णान द्रौपदीक अपमान करतना आमकां सभेर अपमान करतना अर्जुनान सांगिल्ली ती प्रतिज्ञा कर्णाक दिश मारता हांव तुका तुगेली बुद्धी पुरय मेगेल निमती नाश जेवची तुगेल नाश मेगेल निमती म्हूण सांगला म्हणटना अर्जुनाल प्रतिज्ञा नेरवेरसूचेची सम म्हूण सांगून ताणें भिमान कर्णाक सोडू वचना. तशी आतां हांगा सात्यकी ओटू कर्ण युद्धा चमकला हांव वतात नैनातल्या सात्यकीन कर्ण मारला रे म्हणटना कृष्ण सांगता ना तो कर्ण नी सात्यकी युद्ध करोची कळ्ळें
सत्य की गोत्तस तुगेले तुमगेल प्रीती ना तुम्ही प्रतिज्ञा केलेलं कसं म्हणून गोत्तस म्हणून सांगता कृष्ण तागेल अर्जुनाल रथ घेऊन मुखार वत्ता म्हणे तಕ್ಕ थंय वचून पावू का जयद्रथालागे हंग अर्जुना भारी चिर्रू सत्यकीक आम्ही सोणमत चिन्वे संवे म्हणून तेद बी तरी कृष्णानं सांगिल नव्हे आव पंचजन्य वज्जील म्हण जल्लरी तू रथ घेऊन येऊ का म्हणून दारू काका सांगला नव्हे तशी तो पंचजन्य वजिता वृषभध्वनीर वाजूचे म्हणून म्हणला नव्हे तशी वजिता दारू का कळले तो वायुवेगार हंग घेऊन पावलं कळवे तिथले बग्गी दारू कೈಯಲ್ಲಿ पळून कृष्णा भारी संतोषू सत्य की कृष्णाल दिಕ್ಕಡೆ पळून कृष्णा नमस्कार करून कृष्णाल रथार चढता कळवे हंಗ कर्णाकनी सत्यकीक युद्ध जतना कौरवपुरी सत्य कर्णाल सहाय आईलंचकी कर्णाल रथ बेतून घालतं सत्यकी तो दुर्योधनाल रथार चढता सत्यकी दुशासनु दुर्योधन पुरी जನ सलवायता कळ या पुरी कलचे दिसा कमी पळयला तदन अर्जुनान कर्णाला वचन सांगचास तू मिगेल पुत्ताक आव नतील त्यानं मक्षी दुखून वचन मारलेलं मात तू गेल्या द्रक तू गेल पुत्त हा मरता तू जत जल वरई म्हणून जलवे हंगा सूर्यास्त जेवच्या जला दुर्योधन कर्णाला सांगता पळे कशी जलरी अर्जुनानं तागेल प्रतिज्ञस पळती कसं सूर्यास्त जेव भितरी जयद्रथा मरता म्हणाल ते प्रतिज्ञ ताणे संपन्न करून नशी तू पळो का कशी पुणी आम्ही जयद्रथा काज वरून घेतल्या रे अर्जुन मरता इथे मला ताणे सांगला आव ताक मारू जनातला प्रवेश करता म्हणून सांगून म्हणताना तो मरता आता अर्जुन मरण जाव का जलस तू गेल निमती मांत्र जाता तशावनु तू कशी पुणी जयद्रथाक वांचन घ्या म्हणते ते भितरे अर्जुनान त्या व्यूहान कितले की मुखार वचून जला कर्णाकनी अर्जुनाक द्वंद्व युद्धच्या इनी म्हळ्यार कर्णाकनी दांठून अर्जुन वचून जला भितरे आता कौरव कसं करताची थंय येशील जन पुरे जयद्रथाल सुतू राबलींची वळवे कळवे दुर्योधनो कर्ण तागेल पुत्र रशसेनु शल्य अश्वत्थाम आता जयद्रथी अर्जुनाला तर युद्ध आयलीची कळव्या कितले घोर युद्ध म्हळ्यार अर्जुन इतले दीस केल्ले युद्धापशी भरारी आज युद्ध करत रस कशी जलरी सूर्यास्त जेव भितर जयद्रथाले ಮತ್ತೆ ಕತ್ತೂರು ಕಮ್ಮನ್ ಮಳೆಲಿಕ ಮನ್ ಅಂತ गेले जलरी पूरई हन्याताचे कोण कौरव आणि तागेले सहायक म्हणताना अर्जुनाक जयद्रथा सोलवाच्या भारी कष्ट जाता जयद्रथ तशीची आत ताका जीवा भैया येस नव्हे केदनाय नातील तितले आवेशार युद्ध करत रस अर्जुनाकय बहीण जाता कालावकाश ना कसं करचे म्हणून अश्वत्थामानी कर्णानं जयद्रथाक रक्षण करचे अर्जुनाक जायना अश्वत्थाम अर्जुनाक मेद्रावचनाशी तडसूच्याक सुमार प्रयत्न करता त्या वेळार कृष्ण सांगता अर्जुनान मुन पळिला रे सूर्यास्तापशी पुढे जयद्रथाक मारूक जायना की म्हूण दिसता आणि ಸ್ವಲ್ಪ वेळू तुका एक सांगता कसं म्हणारी सूर्यान बुड्ड भितरी हांव कसं सांगता पडते तू कर का तू कसले धैर्य चुकची नका आम सोडी भाण म्हणता तेद भितर तू जयद्रथाल वयर तुगेल कंचे अस्त्र म्हणून सांगून ते सोडी म्हण आणि तो तागेले चक्र स्मरण करता कळवे चक्र स्मरण करून कसं करतो तो ते चक्र सूर्याल उजवाडा आड धरता आड वचित रबची तशी करता कळवे जलवे अर्जुनानं जय जाव का म्हणेल कतिर अर्जुनस्य जयाकांक्षी ससर्ज तमा ऊर्जितमा तो काळोख सृष्टी करत काही पळ्या सूर्यालद्राक कसल आड आयलरी काळोख जेवचे मुन्ना जलरी कृष्णाक जायना नशील कसले जायना ताणे चक्र आड दवरलेलं मांत्र नाही सूर्याकही आड येवचे तसले काळोखू ताणे सृष्टी केल्ले म्हणून सांगून आचार्य मध्व तात्पर्य निर्णयांतू सांगताचे तशी एक पंत काळोख जल्न एक पंत काळोख जल्ली कूडले आता व सांगत कोण अर्जुनाक कृष्ण एक पंत काळोख जल्ला आता तांनी पुरई काळोख जल्ली म्हूण लेखतात न्हय सूर्यास्त जल्ली म्हूण लेखताच पळय म्हण कृष्णान सांगता जलरी कौरवाले पाळयांतू
बाब बाब संतोषू संतोषू जेद्र तू तशीची हांव गेलोवला आनी अर्जुनान मरचेची म्हूण सांगून सूर्य आपळयत खंय तो आनी तो भायर येता म्हळ्यार द्रोण सांगता खंय सूर्यास्त जाल आमी युद्ध राबोया म्हूण कळ्ळें. जयद्रथाक एक मना येता की अर्जुनाक तागेली प्रतिज्ञा पुराय करूं जायना म्हणून अर्जुना पळोवचे खातीर आयला तो भायर खंय आड रब्बिल पळय तो तागेले येद्रा पूर जन आशिल्लीत न्हय सीदो तो येद्रा आयलो अर्जुनाल तोंड सम पळोवया म्हूण तदा त्या वेळाक हरेः आज्ञया शक्रसूनुः चकर्त बाणेन जयद्रथस्य शक्रसूनु म्हळ्यार कोण इंद्र अल्पूत कोण अर्जुन तो कसो करता जयद्रथस्य बाणेन चकर्ता म्हळ्यार कृष्ण सांगता की सोडी सोडी ताणें म्हळां हांव बाण सोडी म्हणलें कुडलें तूं सोडका म्हूण सोडी सोडी तुगेलें अस्त्र महास्त्र खंयचें जयद्रथा मारचे खातीर अर्जुन पाशुपतास्त्र घेवन येयलें न्हय तेंचें अभिमंत्रण करता सपना पळय ताका रुद्राले चमकलेले वरी जेवचें पाशुपतास्त्र वापस ताका दिल्ल्या वरी जेवचें कळ्ळें म्हळ्यार रुद्राले ताका कृष्णान व्हेल्लेलें तें स्वप्नान ताणें स्वपन म्हूण लेखलां जाल्यार रुद्राले वापस तें पाशुपतास्त्र बदन करून घेवन येयला न्हय तो कुडले ते जयद्रथा खातीर दवरलें पाशुपतास्त्र जयद्रथाल वयर अभिमंत्रण करता कडे तागेले गळ कात्तोरून वता तेदन कृष्ण म्हणटा की अर्जुना ते पळय भुंयत पडूनच ते न नैतत् शिरः पातय भूतले त्वम् इतीरितः पाशुपतास्त्र तेजसा ददार बाणैः अनुपुंकपुंकैः पुनस्तमूचे गरुडध्वजोवच गरुडध्वज जावन कृष्ण सांगता की पळय तागेले मात्ते नेलार पडूक सोणुका ते पोड भितरी तागेले माती वचून तागेले अन्नाले जांगेर पडका तशी तूं पेटोका म्हूण सांगता मागीर कसले कारण आनी म्हूण आतां निमगू नका एक पण हांव सांगिल्लें काम पुरे जेवो मागीर तुका पुरे सांगता अर्जुन तशी करता की कळ्ळें बाणा मागशी बाण सोण ते मातेस न्हय ते दूर पेटयता खंय सेमंत पंचका दूर म्हळ्यार कुरुक्षेत्रा लागीं ते सेमंत पंचक थंय तो तागेले जयद्रथाल आनो थंय बसून संजेचें संध्यावंदन करता आशिल्लें तागेले पाय्यार वचून ते जयद्रथाल माती पडली की संध्यावंदन जालें कुडलें तो उठान राबलो पळय जयद्रथाले माते नेला स्पर्श जाले जयद्रथाल अन्नाल माते सहस्र कुडकू जावन गेलो की म्हळ्यार ते कसो न्ही म्हूण म्हळ्यार पळय हें शिरस्सु जयद्रथाल अन्नाला अंतू जंगेर पडयलें म्हणून महाभारतांतू थंय मध्वाचार्य सांगता तागेले हातांतू पडय इत्याक म्हळ्यार ताणें जयद्रथा ताणें वर दिलेलें कोण तुगेले शिर चिन्न जत्तरी नेलार पडयत की तागेले माते सहस्र कुडकू जाता म्हूण कळ्ळें म्हळ्यार जयद्रथान जन्मा येतना तागेले आनो वृद्धक्षत्र म्हणटाची ताका तशें वर दिलेलें की हे चेल्ल्याले माते युद्ध जतन कोण कातरता तागेले माती नेलार पडली कुडले मारलेले माते सहस्र कुडकू जाता म्हूण हें वृद्धक्षत्रान वर दिलेलें कृष्णा पुरे कळटा पळय मागीर जयद्रथ प्राय येयलो ताका सिंहासनार बसयलें आनी सेमंत पंचकाले वचून तपस्या करूं सुरू केला ताणें कळ्ळें आनी एक कसं म्हळ्यार कृष्णान म्हणच्यास ते वर दिलेलें कसं जालें ताणें आतां योद्धांक युद्ध जातना एकलो मरता एकल्याला माते कातोरून वता सकडी वय आतां तेका हाणें आतां जयद्रथान कोणाले वटू युद्ध केलें कसं खातीर युद्ध केलें सकडी मनावर नाशी हे वृद्धक्षत्रान कोण तुगेले माती पडयता तांगेले माती कुडकू जावं म्हळ्यार अर्थच ते चूक न्हय तसलें वर दिलेलें तशें जावन ताकाय मारूं का ताणें मोरका म्हणलेलें कृष्णाला आशय ताजे खातीर कृष्ण सांगता तागेले हातारी पडय तागेले माते म्हणून हांगा संध्यावंदने बसून ध्याना बशिलो गायत्री मंत्र म्हणटा आशिल्ल्यार जांगेर पडयलें म्हणून महाभारतांत तात्पर्यनिंदा तो सूर्यार्घ दिता आशिल्लो तागेले हातांत पडले कडेरी जयद्रथाले शिर हाता पडली कुडले तो अर्घ्य प्रदान करता आशिल्लो न्हय ताणें तो घुसळ्ळी न्हय तो घुसळ्ळी कुडले ते तागेले माते कोणाले वृद्धक्षत्राल माते बेतून हजार कुडकू जाले कळ्ळें कृष्ण तेज भितर तागेले काळोख ताणें केलेलें पळय काळोख ताणें सृश्टी केलेलो ते काळोख करगयसीत पळय म्हळ्यार काळोख पेटयत तो पेटयतना वापास आकाशांतू तांबडो सूर्य दिसचा शूर जाले अस्तमान जातरस सूर्य मुळगतरस तेज भितर जयद्रथ मोरून जाला कौरवां पळय भारी बेजारू कौरव सैन्यांतू जोरू आहाकार जातरस कळ्ळें एका पंत सूर्य दिसलो न्हय
सुर्यास्त जायन येशील नवे जयद्रथान चूक केल्ले आम्ही बॉब मारून चूक केल्ले म्हणलें तांगेले मनान तूं आयल की हाणी कशें केलं अर्जुनानं पाशुपतास्त्र सोडलेलं नवे ते उपसंहार करू का नवे उपसंहार मंत्र पठण करली कुडले सगळे वातावरण सुगंधमय जलके लोकांत एक पंत शांती जल्ल्या बरी जलकी कृष्ण रतार दुखून देवता अर्जुना पटवून धरून दोळे दुखून दळदळी कृष्णाला आनंद बाष्प देवंत रस इत्याक म्हळ्यार नाही अर्जुनान अग्निप्रवेश करत म्हळेल नवे चुकून गेल नवे म्हणून तई जयद्रथाक वोराच्या जायना अशी कौरवांपुरी अपमान जाल्ले इत्याक म्हळ्यार तांगेल दोळे द्राकची जयद्रथ मेल्ला अपमान जाल तांकां आमी रक्त म्हळ्यार दुर्योधन दोळे दुखून उद्दा देवंत हांगा भीम कसं करता अष्टदिक्काक ऐक पुढचे तसं सिंहनाद करता युधिष्ठिरा कळले जयद्रथ मेल्लो म्हणून ताजे नंतर कृष्णाल पांचजन्य अर्जुनाल देवदत्त ताजे शंकाचे शब्द ऐकपल कुडले युधिष्ठिरा कळले की खंडित जयद्रथ अर्जुनान मारले अर्जुन कृष्णाल चरणारी पडता सांगत काही कसन गोसवे देवा तुगेले निमती जलेले तुगेले इच्छा तू नाना श्याम कसले करू जय नाशिले कळवे हांव मिगेल चरडान मरतना तागेले एदरा सांगिले तुक्कू कोण तागेले देहा एदरा सांगिले तुक्कू कोण मारला की ताका पाय संजे भितर मारता म्हण सूर्यास्त जाऊ भितरी निजावनु मिजान जत्तशील की ना की तू सांगल्यावर आलोचन करनाशिक पण केलेले प्रतिज्ञे केलेले जाल्यार देवा तुगेल दयेन हांव सांगेल सत्य जेवची तशी तू केल्ली नवे म्हूण कळवे कडेरी कृष्ण सांगते पळय तू आनी सात्यकीन ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ತಂಗೆಲ್ 7 ಅಕ್ಷೋಹಿಣಿ ಸೈನ್ಯ ನಿರ್ನಾಮ कोरून जल्ला कळवे बद पळूच जल्ला तू केलेल पशी चड सैन्य निर्नाम तो करतरस पळे रणरंगा भितर आनी कितो युद्ध करतरस पळे म्हूण कडेरी तई भीमसेनू शल्याक मध्येंतू भीमसेनाने तन भितर येवच्या सोणान अशी तांणी अर्जुना सहकार दिवच्या सोणान अशी ताका युद्धांत राबयिल्ल न्हू तई शल्यान दुर्योधनान तशी कृपान सकडी तांकां गेलून येयला ओडसिंहनाद केल्ले पुरे हाका कळ्ळे कोणा युधिष्ठिराक पुराय आम्मेले केली तशी जाल्ले म्हूण सांगून कळ्ळें मागीर तो युधिष्ठिरा वचून ताका पळोवया तागेले सांगया म्हूण बारी वेगार चमकयची कृष्ण अर्जुन वाटेरी कृष्ण सांगतकय कसं गुतसवे तुका हांव म्हणलेलें नवे तो वृद्धक्षत्रस पळय ताणें जयद्रथाल तसल पूत पावका जल्लरी मस्त तीव्र तपस्सु केला कळवे तशी तपस्सು कोरून पावील चेल्ल्याक साधारण मनशाल निमती साधारण रितीर मरण जावच्या नज्ज इत्याक म्हळ्यार ताणें वर घेतील कशी त्या तपस्से कोरून वर घेतील कशी म्हूण म्हळ्यार पळय मिगेल पुताक इतली तीव्र तपस कोण तुगेला घेतला देवा हांव साधारण मनशाल निमती ताका साधारण रितीर मरण येवच्या नज्ज अनेक कसं म्हूण म्हळ्यार ताका दिश मारतलो लोकोत्तर वीर जावका कळवे ताणें तागेल्याक आसूचे आयुधच पळय जयद्रथा मारचे आयुध आनी की अति उत्तम आयुध जावका तशें जाल्यार मान तो मरता म्हूण आनीक कसं केलें गोसवे ताका मिगेल पुता कोणी मारूक नज्ज म्हूण म्हणलेलें ताणें आनीक वर घेतलें कसं म्हळ्यार जयद्रथा माती कातरन कोण भुंयक पडयताची तांणी माती भितून मरताची म्हूण सहस्र कुडकू जावन मरताची म्हूण ते पुरे म्हाका गोत्तशील देखून हांव तागेलें मात्तें तागेलें अन्नाले की वचून पावय म्हणून म्हणलेलें म्हूण सांगून जयद्रथाले जन्म वृत्तांत सांगता की तो कडेन युधिष्ठिरा आशिल्ले कडेन पावलीच बे युधिष्ठिर अर्जुना पळयलें कुळ्ळे धांवन येयलो कई ताका पटोवन धरलें की दोळे दुखून दळदळी उद्दा देबयलें की म्हणालो कई कृष्णा तुगेल दय कृष्णा देवाल दय म्हणटा तो कृष्णू देव जाल्यार तो म्हणटा देवाल दय तूं मानतलो कृष्ण मानतलो म्हाका बारी आनंद जाता म्हूण सात्यकी येयलो कई भीम येयलो की पुराय जना पटोवन दवरून संतोशार नंत कई कृष्णा तुगेल निमती हे साध्य जालेले अर्जुन गेलबोलो म्हूण आमी लेखुप्रोची जाल्यार तुगेल निमतीची कळवे तो सोलूच्यानच म्हळेलें की इच्छा तुगेले आशिल्ली देखून अर्जुनान तागेले प्रतिज्ञा पूर्ण केल्ले म्हूण सांगून बारी ताका स्तोत्र करतकय होगळसीतकय कृष्ण सांग की ना युधिष्ठिरा जयद्रथ मेल्लोलो कसले म्हळ्यार कालचे दिसाक तुवें कोपार सांगिल्लें पळय जयद्रथाक मारूक अशेश केलेलें ताणें कोणाक अभिमन्यूक म्हणून पळय तुका कोप येवचो म्हणून ना धर्मराया सत्पुरुश तूं सत्पुरुशांक कोप येयल्यार ते लोकांत ते कोपा निमती जेवच्यानच जशील पुरे जत्ता म्हूण म्हणटा पळय तशी आजी
जयद्रथ मोरका जाल्या रे तुगेलो कोपू कारण म्हूण हांव सांगता म्हूण सांगून म्हणटा कळ्ळें. आतां दुर्योधनू लेखतकय भिमान तागेल्या युद्ध करतना म्हणलें न्हय अर्जुना तूं बिनी मारूं येता म्हूण लेखला बाय जायना ताका म्हूण सांगून तो थंय बैसून आलोचना करता कळ्ळें. हांगा सुरवेकाची जयद्रथाले मधेन कोप येयला न्हू ताका ताणें मागीर भिमाक अर्जुनाक युधिश्टिराक नकुल सहदेवाक पुरे मारता म्हूण सांगून दुर्योधनान एकल्यान भाण धांवडाचें आसा जाल्यार येत्ता येत्ताची हें कई कृष्णार्जुनान येत्ताची भीम अर्जुन ते प्रेकेर करनात न्हय नकुल सहदेवाक तो विरत करता जाल्यार तांणी विंगड रथार बैसून येताशें न्हय. तशी दुर्योधनाक कळ्ळें एक बेजार जाता ताणें कर्णाक सुरवेक सांगला भिमा मारतवे तूं म्हूण कळ्ळें. कर्णान सांगला न्हय भिमा गेलोवच्याक इंद्रादी देवतेन येयल्यार जायना म्हूण सांगून. तशी हांगा भारी एक बेजारारी बैसला तो कोण दुर्योधन आज कसं जाल्लें म्हणून आलोचना करतर बसला कडेन ताका कळ्ळें अर्जुना लेद्रा द्रोण इराबना कृप इराबना अश्वत्थामाकय जायना कर्णाकय जायना म्हणून अर्जुनान तितली सैन्य नाश केला पुरे जना लेद्रक जयद्रथ मारला कोणी कसले करूं साध्य जालां ना न्हय. हें जेन्ना पळय नमगो नाम कृष्णान सांगचे पुरे फट्यो म्हूण लेखली न्हय ताणें हस्तिनापुरा रायबार जावन येतना हें पुरे म्हाका सांगिल्लें न्हय अर्जुना सोलसाच्या जायना ताका सोलसायतलो कोणय ना म्हणून विदुरांनी म्हाका सांगिल्लें न्हय हांव खंयचेय उत्तर आयकनी न्हय. सीद द्रोणाले चमकलकय आनी म्हणलें की आचार्या ते अर्जुनान आमगेलें सैन्यान तूं केल्लें नाश पळय कितले जन राय आयच्या दिसा मेल्लींची आजी पशी फुडें इच्छा मरणिकय तो मिगेलो आज्जो भीष्म जाल्यार अर्जुनाल निमती तो शरपंजरार पडलो वय बाय आयच्या दिसाक अर्जुनू सात्यकी दोग जनांनी मेळ्ळो 7 अक्षोहिणी सैन्य नाश केला. तशी आम्ही समज तांगेलें 2 अक्षोहिणी सैन्य नाश करनी तांणी कशी केलें पळय मस्त उलयत तो कळ्ळें. मागीर म्हणटकय हांव युद्ध करूं जायना हेड जेतकी म्हूण भंय जाता म्हाका मेगेले येद्रा मेगेले दोळे येद्रा पुरय मरताच की म्हूण भंय जाता कितले अश्वमेध याग कोरका की मेगेले पाप होच्याक कळ्ळें. तूं हांव जयद्रथा म्हणलेलें बाबूजीक म्हणलेलें हांवें तुगेलें तुका एक घाय जायना अशें हांव पळयता म्हणून जाल्यार आजी जयद्रथ मेगेल्या येद्राक मेल्लो कितले जनां कळून घेतला वेदोळतय जलसंधू सुदक्षिणू श्रुतायसू अच्युतायसू श्रुतायुधू अलंबुश विंदानुविंद कितली सकट जन मेल्लींची आनी हांव कसले वांचे जयद्रथाक बुरी श्रवसाक पुरय मारली न्हय. तशी आतां म्हाका वांचूं कसलें ना जाल्यार हांव मोर भितर पांडवांक पांचालांक खंडीत मारता कळ्ळें. पक्कनी मारूं जायनी म्हूण जाल्यार हांव मरता आनी तांणी पुरे आतां स्वर्ग आसत तांगेल्या वचून पावता. द्रोणाक एक पंता अयो दिसता कसाला बाय हे म्हूण सांगून हाका कितले पंत सांगले अर्जुन अजय म्हूण सांगून म्हणाल काय दुर्योधना तुका कितले पंत सांगला हांवें अर्जुना गेलोवच्या कोणाचें जायना कोणाचें न्ही जायना हें सत्य तूं ओपून घेना ताका पुडले पुरे कसले चिंत करता तूं जावन गेलेले विशय आनी कसले करूं जायना कळ्ळें. आतां तुका हे खातीर वपास एक प्रतिज्ञा करता कसलें म्हूण म्हळ्यार आनी हांव रात्री जाल्यार युद्ध करता कळ्ळें. येदोळते सकाळचें युद्ध म्हूण आशिल्लें न्हय आनी आज दुखून हांव रात्री युद्ध करता रात्री जेवो सकाळ जेवो युद्ध करना नाशी युद्ध परिपूर्ण जायना अशें हांव शिबिराकय येना. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार शिबिरा येवन हें शिरस्त्राण कवच पुरे काडूस न्हय आज हांव धारण केलेलें कवच कळ्ळें काडिना मेगेले देहाक कितले काळ ते उसर आसता ते दोळते हांव होराट करता नामे मरता अश्वत्थान मनी हांव कोरून युद्ध करताचें आज रात्री तांकां न्हिदोच्या सोणाचें युद्ध ಮುಂದುವರಿಸಿತಾಚೆ आमी म्हूण सांगून द्रोणू रणरंगा वता दुर्योधनू कर्णू अश्वत्थामू पुरे जन रणरंगा वताचे. तेदना मागीर म्हणटकय बस अश्वत्थामा सांग आयच्या दिसा युद्ध करून पुरे पांचालांक द्रौपदी 5 चेडवांकय नाश कोरका म्हणून सांग म्हणून द्रोणू पांडवांगेल सैन्या भितर रिगला कळ्ळें. हांगा तो वता वता दुर्योधनू तागेले मागशे वतरस सांगतकय पळय अर्जुनान व्यूह भेदन करून आमी तितले जन आसल्यार जयद्रथा मारली पळय
मिगेले अर्धापशी चड सैन्य अर्जुनान आनी सात्यकीन पुरय नाश केले. ताजे मध्यंतूय कर्णाले तागेले संशय सांगतो. अर्जुन तागेले प्रिती शिष्य न्हय, आमगेले आतां इतूतलो ओड उलयत न्हय द्रोणाचार्य. ताणें खंय की आख्खा व्युहा भितर पेटयला दिसता. पुरो जना मारी म्हूण सांगून ना नातले रे द्रोणा नासतना इतले पुरय जेवच्या साध्य असवे. अर्जुन द्रोणा मिक्कून युद्ध करना नश भितर चमकलो म्हूण द्रोण सांगता. ताणें सोणन शाक वच्चे जत्वे द्रोणान केलेले या पुरय. हंचाण द्रोणान मिगेले म्हणले जयद्रथाक रक्षण करताव म्हूण. आनी अर्जुनाक भितर सोडले. म्हाका द्रोह केले कळवे. म्हाका तें गोत्त आशिल्लें जाल्यार जयद्रथान काली हांव वत्ता मिगेल राज्याक अन्नालवट राबता म्हूण म्हणटना हांव वस म्हूण पेटयना आशिल्लें. आज पळय कितले सैनिक कितले सैन्य नाश जाला. पुरे अर्जुनाल बाणान नाश जाला. मिगेल भावंडा कितले जना मारली पळय. आतां म्हाका द्रोणाल वयर कोप येवचें नज म्हूण म्हळ्यार जत्वे. तेन्ना कर्ण सांगता की पळय तूं ह्या पळय उरलो नका. तो तुका निश्ट जावन युद्ध करता रस. आनी तागेले प्राय पळ तूं इतली वृद्धाप्यांतूय तो तुका इतली सकडी रितीर युद्ध कोरन तांगेले सैन्य ताण नाश केला वय न्हय. ह्या विशयांत तूं द्रोणाचार्या कृतज्ञ जावन सुका उरलोचें नज. आनीक कसं म्हळ्यार द्रोणाक अर्जुनाक सोलसाचें जायना कळवे. आनी अर्जुनान भारी उपाय करून गुरूक प्रदक्षिण घालचें म्हूण सांगून धांवला तो भितर व्युहा भितर. तशें हांव तूं द्रोणा उरलो नका. जाल्यार तितले पुराय जनान आमकां साध्य आशिल्लें तितले आमी होराट केला. जयद्रथाक रक्षण करूं जायनी म्हळ्यार हांगा आमी लेखुका आमगेले पौरुशा पशी विधी म्हळ्यार देवाल खेळूची चडू म्हूण कळवे. जावो कसल जेवो आतां कशी रात्री युद्ध म्हूण म्हणला न्हय. आमी जाल्यार तितले प्रयत्न करुया कळवे. जाल्यार कसो गोतसवे कडेर इमान तूं एक उडगस दवरका. विधी निर्णय कसो आस तशी जेवचे. येद्दोळतय आमी कसो केला पुराय विरोध जाला म्हळ्यार विधी निर्णय तशी आशिल्ले. आमी विधी निर्णयाक येद रावचें जायना. जाल्यार कसलेय जेवो जाय म्हणून ताजी निमती जलकी हाजी निमती जलकी म्हूण सांगून लेखचें नाका. आतां आमी द्रोणाल वट युद्ध आयलेत न्हय. रात्री जाल्यार रात्री युद्ध करुया म्हूण सांगून आयल्यांची पांडवांक कळ्ळें द्रोणाचार्य रात्री युद्ध आपयत रस म्हूण. तांणी तयार जाल्ल्यांची कळवे. थंय रात्री रात्री युद्ध शूर जाला. भारी भीकर युद्ध. कोण कोणा मारता म्हूण कळतवे. थंय लायट असवे फ्लड लायट आनी घालून आतां क्रिकेट खेळटा पळय तशी ना न्हय. दोनी सैन्य कळकांतूची एका वयर एक युद्ध करता रसाची. कर्ण कृपू दुर्योधनू द्रोण भारी उत्साह रे पांडवांगेल वयरी सैन्या वयर पडल्यांची. पांडव सेन राखू का न्हय. भीम मुखार येयल खंय. दुर्योधनू आनी युधिष्ठिराल मध्येंतू द्वंद्व युद्ध जाल्लें कळ्ळें. द्रोण थंय आयलोची कडेर म्हणटना कोणाल वयर कसल भाण सोडला म्हणून गोतना काळोखू शक्त्यायुद्ध उडयतो रसाची. त्या शक्त्यायुद्धाची उजवाड मिंचू मिंचूशी दिसता रस कळ्ळें. द्रोणाकय भीमाकय एक व्हड स्पर्धे जतकी म्हूण सांगून लेखुका. तशी भीम युद्ध करता रस कळ्ळें. हांगा त्या काळकांतूय कौरवांक सोदून सोदून मारला की भीमान कळ्ळें. सोमदत्ताक आनी सात्यकीक द्वंद्व युद्ध जाता. ताका सोमदत्ताक भारी कोप सात्यकील वयरी कसले म्हूण म्हळ्यार बुरीश्रवसाकय शलाकय ताणें कळून घेतला. तांतूय बुरीश्रवसा मारलो सात्यकी म्हूण म्हणलेलो कोप कळ्ळें. भीकर युद्ध जालें कोणाल मध्येंतू सोमदत्ताल आनी सात्यकील मध्येंतू. त्या वेळार सोमदत्ताक सहाय करच्याक दुर्योधन येता. इता म्हळ्यार सात्यकी ताका सोलवायता रस. दृष्टद्युम्न सात्यकील सहाय येता. कडेर सोमदत्त मुर्चित जालो. ताका रणरंगा दोकून भायर व्हेलें. आतां अश्वत्थामा आनी सात्यकीक युद्ध जाता रस. तेच भितर घटोत्कचो सीदा अश्वत्थामा लेद्रा येवन राबता कळ्ळें. हांगा भीष्म द्रोणू अश्वत्थामा तांणी ಒಟ್ಟು करून पांडवांगेल 2 अक्षोहिणी सैन्य नाश करताची. हांगा भीमानय एद्दोळू युद्ध करलें तो 7 अक्षोहिणी सैन्य नाश केलेले पळय तांतूं भीमान 3 अर्जुनान 2 अक्षोहिणी सैन्य नाश केलेले म्हणटाचे. हें रात्री युद्धांत कळ्ळें. वरलेले पांडवांगेले 2 अक्षोहिणी सैन्य नाश जाला म्हळ्यार पांडवांगेले 5 अक्षोहिणी सैन्य आसा. कौरवांक तांगेले 7 अक्षोहिणी तांगेले ಒಟ್ಟು 7 अक्षोहिणी जाल्लेले तांतूं वरलेले 6
अक्षोहिणी सैन्य घेऊन कळवे तांणी युद्ध आयल्यांची व्यूहरचन केला. तशी 5 अक्षोहिणी सैन्य तांगेल जलल आणि वरला तांगेल हांगा पांडवांगेल 2 अक्षोहिणी सैन्य कळ हा ಒಟ್ಟು 7 अक्षोहिणी सैन्य नाश केले. कौरव युद्ध आयल्यांचे भयंकर युद्ध जाता. भीमू तांगेल सैन्य धांवडायत रस नाश करत रस. भीमाकनी कर्णाक वापस युद्ध जाता. भीम कसं करता कर्णाला द्राक वापस दुर्योधनाला भावंड दुष्कर्णू तांकां दुष्कर्ण आनी कर्ण म्हूण म्हळ्यार भाव आशिल्लींची तांकां पय्यान मस्तून मस्तून मारता कळ तांगेल रथू अन्यक दुसरेक पुरे. तशी भीकर रितीरी युद्ध जाता रस आनी म्हणटा काही कसं न्ही तूं हांव निरायुध म्हूण आसतनाय तूं म्हाका बारी निश्ठूर उतर उलयलो कसं कसं की सकाळी वायट वायट उलयलो बारी हांगशिल्लें तूं म्हाका तेन्ना हांव तुका पाय्यान मस्तून दिश मारता आशिल्लो पळय तांकां मारला पळय तशी कळ्ळें. आतां हांग जाल्यार मुष्टियुद्ध करून तुका वध करचें समर्थ आशिल्लो जाल्यार हांव तुका मारना अशी सोडलें ताजे उद्देश विंगडच कळ्ळें म्हूण सांगता. आनी कालिंग म्हूण म्हणलेलो एकलो युद्ध आयलो ताकाय तशीची भीमू मुष्टिनाची पुडी करून सोडता दिशमान सोडता कळ्ळें. खड्ग युद्ध जालेलें तेन्ना कालिंगाल आनु केतुमान शक्रदेव श्रुतायुध हांकां पुरय भिमान संहार केले. आतां रात्री युद्धांतू कालिंगाकय मारले. कर्णाल भावंड ध्रुव आनी किमस जन आयलींची तांकांय मारून सोडले कळ्ळें. हांगा भीष्म अंत रात्री म्हणटना कर्णू रात्री जातरस हे युद्ध जातरस भिमान म्हणलो तुका मारच्याक साध्य आशिल्लें म्हाका जाल्यार हांव तुका सोडला म्हूण भीमाक हाका कळ्ळें भीमो म्हाका मारना म्हूण कसले जवो तो कसो करता एक शक्ती आयुध भिमाल वयरी उडयता आनी म्हणटा काही तूं म्हाका सोडल्या वरी हांव आतां तुका सोडलें म्हगेल्या इंद्राले शक्ती आयुध आशिल्लें तुगेले वयरी हांव प्रयोग करना तें कळ्ळें. तशें तूं वतलो भीमाक कळ्ळें. भीम कसो करता ताणें पेटयल शक्ती आयुध धरून कर्णाले वयरी प्रयोग करता तो भीम कळ्ळें. त्या वेळाक हांगा घटोत्कच येयला. घटोत्कचू अन्नाक म्हळ्यार भीमाक सहाय करूंक युद्धा येता रस. भीमाक सहाय करूंक घटोत्कचान आयिल्लो पळोवन अश्वत्थामू घटोत्कचाल्या तराक युद्धा येवन रपता. घटोत्कच आनी अश्वत्थामा घोर युद्ध जाता. काळोख म्हळ्यार काळोखू ताजे वयरी तो घटोत्कच म्हळ्यार राक्षस रूप तागेलें आनी ताणें किंची मारून युद्ध करचें सगळें सैन्य कडकड येता. तो एकलोय न्ही तागेलो वाटो सगळे राक्षसांगेल सैन्य घेवन येयला आनी रात्री म्हणटा निशाचर नवता न्ही शक्ती चडत तांकां कळ्ळें. हांगा अश्वत्थामू मस्त बाण उडोवन पांडव सैन्य नाश करूंक पळयत न्हय. त्या वेळार घटोत्कचू कसो करता माया युद्ध प्रारंभ करता. अश्वत्थामू भिना कळ्ळें. ताजे मध्य घटोत्कच सांगता नाक नाक चेडा तूं सांग तूं म्हगेले वटू युद्ध कोर नाका कळ्ळें. चेडूं बापसो वटू युद्ध करनाचें कडेरी अश्वत्थामाक घटोत्कच सांगता तूं खंय म्हगेला न्हू तूं म्हगेला अन्नाल स्नेहितच चपरो जाल्यार तूं म्हगेला अन्य कसं म्हळ्यार तूं म्हगेल्या शत्रू पक्षार राबिल्ली देखून तूं आतां म्हाका शत्रूची. तेदना अश्वत्थामा सांगता वय बे हांव शत्रू म्हूण तूं लेक्चेल हांव तुगेले वटू शत्रू वडी युद्ध कोरका न्हय म्हूण सांगून तो कसो करता एक तागेले बिल्लू काणू बाणाचे समूहाची घटोत्कचाल वयरी सोडतो रस म्हाक्षी 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 घटोत्कची तागेले सैन्य घेवन येवन अश्वत्थामाले द्रा राबला. तागेले वटू 1,00,000 राक्षस आशिल्लीच कळ्ळें. तितली मान न्हय कितली की मनुष्य विरय तागेले वटू युद्ध आयल्याची पळोवचें गेल्यार 1 अक्षोहिणी सैन्य तागेले वटू आशिल्लें म्हूण सांगून म्हणत तितले ह्यो अश्वत्थाम कसो करता तागेले वटू द्वंद्व युद्ध करता. त्या वेळार अश्वत्थाम एक चक्रायुध पेटयता वो चुकोवन घेता घटोत्कचू कळ्ळें. त्या चक्रायुध पेटयतना माया युद्ध करूंक वचस न्हय एक सावन अणू इतले सूक्ष्म जाता तागेलें शरीर. मागीर तें चक्रायुध निवारण जालें कडल्या कपंत आकाशा इतलें येतर राबून युद्ध करूं सुरू केलें कळ्ळें. त्या वेळाक दुर्योधन पळयत इतले एक राशी राक्षस सैन्य घेवन येयला
भयन जल की ताका अश्वत्थाम म्हळ्यार कसले भिव नका तितले राक्षसांक खाव नाश करता म्हूण कळ्ळें. दुर्योधन कुडले शकुनीला सांगता की बस बस पांडवाल वटू युद्ध करी म्हूण कळ्ळें. अश्वत्थाम भयंकर युद्ध करता तागेले बाण आस पळय घटोत्कचा मात्र सैसूच्या जातकय विंगड कोणाकय सैसूच्या जायनाकय घटोत्कची पांचाल देशाचे राजकुमारय लायक युद्ध करताचे अश्वत्थामा लोटो जाल्यार पांचाल देशाचे राजकुमार मारतकय तो अश्वत्थाम मार न्हू कळ्ळें. कडेरी मागीर घटोत्कचाकय तागेले बाण लागून दुखता ताका तो एक पण तो मूर्छ वता कोण घटोत्कच कळ्ळें. मूर्छ वतना हांगा ताका रणರಂಗ दुखून ಸ್ವಲ್ಪ वेळ भायर व्हरताची हांगा अश्वत्थाम राक्षस सैनी पुड्डी करून सोडता पुड्डी करून सोडता. द्रुपदाक चेडूंक गेल्ले न्हय बारी बेजार ताका तो घनघोर युद्ध करता. सोमदत्ताल आन बाहलिकू आनी भीमू ताणें बाहलिकान म्हणचे म्हाका मरण येवचें जाल्यार भीमाले हातान येवका म्हूण सांगून तशी भीम आनी बाहलिकाल मदें युद्ध जाता. जावन बाहली कितलो प्राय जालो म्हणल्यार तो पळयल्यार बारी एक तरणी प्रायाची युद्ध करतशी युद्ध करता आशिल्ली भीम कसो करता तागेले गदा प्रहारान ते बाहलिकाक मारता कळ्ळें. अयो कुरुवंशाचो मालगोडो मेल्लो न्हय एक नमनी हाहाकार जाले कित्याक म्हळ्यार भीष्म समीत बाहलिका पशी सानू धार्तराष्ट्रांक म्हळ्यार कौरवांक जोर कोप येयलो कळ्ळें. तांणी पुरे भीमाल वयर युद्ध आयलींच तातूंत 10 जन कौरवांक वापस मारता भीम म्हळ्यार कितली कौरवां नाश केला पळय आज वापस 10 कौरवांक मारता तो. आनी शकुनील्या भावंडयल्यांची तांगेल वटू तांकांय भीम मारून दवरता. द्रोण तागेले सर्व अस्त्रान युधिष्ठिराक मारूं वता. कडेर म्हणटना ते पुरे निश्फल जाता या ब्रह्मास्त्र अभिमंत्रण करून सोडता द्रोण. ब्रह्मास्त्र प्रयोग युधिष्ठिराक गोतस युधिष्ठिरी ब्रह्मास्त्रानाची ते अभिमंत्रण केलेले ब्रह्मास्त्र द्रोणान केलेले पेटयले ब्रह्मास्त्र निवारण करता कळ्ळें. द्रोण कसं करचें म्हूण कळना आनी हांगा नाका युधिष्ठिरा लोट युद्ध करचें म्हूण सांगून तो सीदा भीम अर्जुनाले बट्टू युद्ध करूं वता जेल्वे कडेरी भीमूय अर्जुनूय द्रोणाला राबून युद्ध करताची. कशी द्रोणान पांडव सैन्य नाश केला पळय ताची दोनी वांट्यान कौरव सैन्य भीमाल आनी अर्जुनाल निमती नाश जातरच 2 भावंडय द्रोणाल वैरी बाण पावस घालतरसत न्हय पळयता दुर्योधन लेखतकय एक मृत्यूची तांडव नृत्य करतशी मेगेल पक्षाचे जन पुरे मरतरसत न्हय कसो करचें म्हूण सांगून वपास करून सांगता की तूं कसले भिव नका हांव न्हय अर्जुनाक हांव एदुरसिता म्हूण सांगून कर्ण अर्जुना एदुरसुच्या तागेले शक्ती आयुध काण घेवन वता. कृपाचार्य कर्णाक हांगसिताच ओहो हो बारी ओडोड उलयत यो कर्ण पुरे उत्तर मांद्रागे युद्ध करचें कसलें ना. ಸ್ವಲ್ಪ काळ फुडें विराटरायाले उत्तर गोग्रहणा वेळार म्हळ्यार विराटरायाले गायक दवरूंक वतना आनी कितली शौर्य उलयलो कितली कोचयलेले जाल्यार मागीर कसो केल्लें हाणें कांय ना न्हय धांविल्लो न्हय युद्धभुमी दुखून दुर्योधना सोण उल्लोवच्या मस्त उलयता जाल्यार क्षत्रीय निज क्षत्रीय जाल्यार कार्य तो करून दाखोवंक न्हय नुताचे पडा उलयल्या कसो प्रयोजन म्हणून तेन्ना कर्ण सांगता पळय युधिष्ठिरू धर्म सोणोचें ना म्हाका गोतस अर्जुन श्रेष्ठ वीर तांकां पुरे कृष्णाल सहाय आस जाल्यार हांव अर्जुना मारना म्हणून तूं लेखचें नाका म्हाका पुरे गोतस अर्जुनाक मारचें असाध्य सक्कड जाल्यार हांव अर्जुनाक खंडीत मारता इथं म्हळ्यार तागेल्या अन्नान इंद्रान म्हाका शक्ती आयुध दिला पळय ते हांव अर्जुनाल वयर प्रयोग करचे खातीर कांड भरलेले अर्जुना ते शक्ती आयुधान मारता म्हळ्यार खंडीत म्हळ्यार इंद्रान सांगला म्हाका हें आयुध कोणाल वयर प्रयोग करता तांणी वंचनाची म्हणटना हांव अर्जुना ताजीन मारचें म्हळ्यार खंडीत. मागीर अर्जुन मेल्ले नंतर भरलेले पांडव कसं करताची कांय करूं जायना तांकां कळ्ळें. तशें जावन आजीच्या वचून अर्जुना हें शक्ती आयुधान मारलें म्हूण जाल्यार युद्ध गेलवल्या वरीची दुर्योधना भारी संतोश जाता कळ्ळें. येद्दोळतय पांडवाल पक्षांत विजय मेळटा म्हूण दीस पुरो जाल्यार पांडव काही मस्त बलशाली न्हय कळ्ळें. तांगेले बदीन अदृश्ट आसा तशें जावन तांणी इतले काळतय युद्ध केलें. कृपाचार्या तूं पांडवाल पक्षपाती जालेले देखून तूं तांगेले तिकडे उरलोचें तूं मेगेल्याक कसलें समू उलयलस
तूं जेवो द्रोण जेवो भीष्म जेवो म्हाका कितले सुमार करूं येता कितले हंगसूचे जाता तितली तुमी करताची जाल्यार आजी हांव न्हू तो आयकत म्हूण लेखूं नका कळ्ळें घे तुगेली जीब म्हगेल बाणानाची सिगूण घालता म्हूण सांगून तो बाण सोडवतके अश्वत्थाम पळयता म्हणटकीर तो म्हगेल मामू कृपाचार्य तूं तागेल ताका युद्ध करूं वतवे तूं तुका मारता म्हूण दुर्योधनू तडशीत काही सम नाही आमगेल मध्ये आम्ही लढाई करची नक्का तुमगेल पुरे जनाल धैर्य हांव युद्ध करूं बाई सरला रे पळय भीष्म तश केलो एकक लेखक करत रसची द्रोणाचार्य पांडवांगेल वैरी चढ प्रीती तू आणि कृपाचार्य परस्पर युद्ध करायची कळव्या अश्वत्थामही तुमगेल ओट मेळ युद्धांतू वैयक्तिक लढाई करून बसवे आम्ही आता ओटू जाऊन पांडव सैन्या वैरी युद्ध कोरका शिवाय कर्णानी तू एकल्या लढाई केल्या जत बय म्हूण सांगून दुर्योधन सांगतना अश्वत्थामाक कांय कुशना कर्णा सोडचे जेल्लारी सोडत कयतो कळव्या असो दुर्योधनान सांगला नव्हे म्हूण जेल नव्हे हांगा कर्ण पांडव सैन्या ओटू एकपंत युद्ध करता सैन्य सगळेची चेदुरसून गेल्ले म्हळ्यार तितले घोर युद्ध करता ते भितरी अयो मेगेल सैन्य कर्णा भिवन धांवत ना म्हूण अर्जुन येयल खंय अर्जुनान युद्ध आईल पळोवन हाका भारी संतोश जाले कोणाक कर्णाक कसले म्हूण म्हणल्यार हांव आतां मारक म्हूण लेखील नव्हे आजी अर्जुना मारचेची म्हूण सांगून कळ्ळें दोग जनांनी समासम युद्ध केला जाल्यार एक पंथाक कर्णा लागी तागेल रथू बिल्लू पुरे अर्जुनान कातरून घालतना कळ्ळें त्या वेळाक कसं करचें म्हूण कर्णान आलोचना करतना दुर्योधनाक अर्जुनाल वयर कोप येत खंय कळ्ळें कर्णा अशें केल्लें हाणें आतां पुरे जनां मारचेची म्हूण सांगून कर्णा सहाय करूं चमकला कळ्ळें कृप अश्वत्थामाला सांगता खंय पळय दुर्योधनूची अर्जुना लोट युद्ध करता म्हूण चमकला पळय तागेल मनान तूं पांडवांक मारता म्हूण सांगून जायना हो मरण शिवरला पुरो अश्वत्थामा तूं थंय बस दुर्योधना रक्षण करी नानातल्या गड भितर मरतू तो तागेल वैरी पांडवांक कितलो कोपस म्हळ्यार गड भितर ताका मारताचें म्हूण अश्वत्थाम कूडले थंय धांवता आनी दुर्योधनाला सांगता तूं कसल्या हांगा युद्ध करूं येयला आम्ही असत न्हू हांगा बस तूं वस हांव अर्जुना लोट युद्ध करता तूं दुराबून पळय तेन्ना दुर्योधन सांगता खंय म्हाका भंय जाता तुगे ल्हान द्रोणाचार्य पळय तो हांव करता युद्ध करता हांव तांकां मारता तशें करता म्हूण सांगून पळय ताणें खेळची कळयना येद्रा दुखून पांडवांक गेल विरोधी म्हाका दाखोवन घेता भितर अर्जुना मस्त मोग करतो तूंय आतां युद्ध कोरका की नाका की म्हूण करता हांव लेखला द्रोणाचार्याल बरी तुंय जेल्ला दिसता म्हूण सांगून हांव लेखला जेवो आतां तूं मेगेल वैरानिकी एक राय म्हूण म्हणलेले आदर दवर नस म्हूण लेखली म्हाका तूं तुगेल अन्नावरी युधिष्ठिराकी पांडवांकी सकडी मेत्साच्याक रबला म्हूण हांव लेखील जाल्यार ना जेल्वे तूं आयलो पळय मेगेल पक्षाक हांव पांडवांगेलो युद्ध करता तूं वस म्हूण भारी संतोश जालो म्हाका म्हूण अश्वत्थामा म्हळ्यार तूं सांगेल सम्माची दुर्योधना कळ्ळें म्हाकाय मेगेल अन्नावरी पांडव म्हळ्यार प्रीत आसा मेगेल अन्ना कशी पांडव म्हळ्यार प्रितीची जाल्यार म्हाकाय पांडव म्हळ्यार मस्त प्रीती म्हणचे पयशे बारीक खूश म्हाका तांगेले युद्ध न्ही पळयलें जाल्यार तुगेले वयर प्रीत आसा न्हू म्हाका हांव युद्ध करतना पांडवाल वैरी म्हाका मेच्चू गे सुचें कळ्ळें हो लायक युद्ध करताचें म्हणजे जाल्यार प्रीती तुगेले वैरी आसूत न्हय तशें चावन तूं कसले हुचको करूं नाका हांव कर्ण शल्य कृतवर्म आनी द्रोणाचार्य म्हळ्यार मेगेल ल्हान पुरे जन ಒಟ್ಟು मेळ्ळून पांडवांक मारून घालताची तुकाच पळय एक चुकीस तुगेल दुर्योधना तुका सगळो दीस पुरे जनाल वैरी संशयू कळ्ळें एकल्याले वैर तुका विश्वास ना मेगेल वैरी ना मेगेल अन्ना वैरी ना आनी ಸ್ವಲ್ಪ वेळ जाल्यार कर्णा वैरी आसना तुका हें समजय तें तूं एक उडगास दवरी तुगेल पक्ष आमी राबल्याच केदन की उसरासची तितले काळ तुगेल खातीर युद्ध करताची जल नव्हे म्हूण जल्वे अश्वत्थामो सुरवेकाची कोपिश्टो ताजे वैरी ताण म्हणला नव्हे युद्धा म्हूण तुगेले पक्षा राबले नंतर युद्ध करताचें म्हणून ताजे वैरी दुर्योधनान अपविश्वास दाखयल न्हय अविश्वास दाखयल न्हय ओटू कोप येयला ताका कोप येवन वट्रास युद्ध करतरस जाल्यार तागेले एद्र रपच्याक पांडव सैन्य भित्ता जाल्यार त्या वेळाक दृष्टद्युम्न येता दृष्टद्युम्न ताका अश्वत्थामय नज द्रोणूय नज
अश्वत्थामा भारी खुश केलकय मिगल अन्नाले मरणाक वच कारण जत म्हणून प्रति एकली सांगतात ना हागेल निमती मिगल अन्नान मरच म्हणून तरी हावा हा कधीच मारता तेन्ना मिगल आन मरना नव्हे म्हणून अश्वत्थामा दिसली की कळवे एकापशी एकले दृष्टद्युम्न अश्वत्थामो युद्ध करचे म्हळ्यार बिल्लो बाण दोरन युद्ध करचे पशी चढ एकले एकले उल्लनू घेता असची कळ्ळें वाघ युद्ध म्हणटा पळय उत्तरांत युद्ध जाता रस्तांगेले एकल्या पळून एकले भारी हिनाय करून उरलयत रसाची हंचाण अश्वत्थामो आशिल कोप पूरे पांडवांगेल सैन्याल वैर काडतरस दृष्टद्युम्नाल ಒಟ್ಟುತಾಗೆಲ್ सगळे पंचाल सैन्य इलान दृष्टद्युम्नाल वैरचे कोप पंचाल सैन्य वैर काडतरस कळवे एकवंताक अश्वत्थामो दृष्टद्युम्नाले रथ कातोरंगाल्ले बिल्ಲು कातोरंगाल्ले कौरवांक भारी संतोष चलक कळवे एद्दोಳು ದ್ವಂದ್ವ जातरशिले अश्वत्थामाल आणि दृष्टद्युम्नाल मध्येन आता संकुल युद्ध जालें संकुल युद्ध म्हळ्यार अश्वत्थामाल तर्फीन कौरव बैलींची दृष्टद्युम्नाल तर्फीन पुरे पांडवांगेल सैन्य इले अपास संकुल युद्ध जातरस दुर्योधन आणि युधिष्ठिर परस्पर युद्ध करताचे त्या वेळार युधिष्ठिराले फाटबलाक भीम येयलो भीम दुर्योधनाल ಒಟ್ಟು युद्ध केले तशी आतां एक कडेन पांडव 5 जन अन्य कडेन द्रोण दुर्योधन पुरे ಒಟ್ಟು मेळ्ळो कसल युद्ध म्हळ्यार मरता की वंता की म्हणना त्या मटा युद्ध करतरसची सोमदत्ताक आनी सात्यकीक युद्ध जातरस कडेर म्हणटना सात्यकी सोमदत्ता मारलेची दिश मारलेची कळवे त्या वेळाक सात्यकील बोटू युधिष्ठिर आयला थंय द्रोणाचार्यान पळयल खंय युधिष्ठिरा धोरका म्हणले कपिशे द्रोणाचार्याक युधिष्ठिराक धरू म्हण येयलो द्रोणाचार्याक युधिष्ठिरान एक बाण सोडून ताका मुर्चित केले कडेर द्रोण उठयलो आनी वायुव्यास्त्र प्रयोग केले युधिष्ठिर वायुव्यास्त्रान ते वायुव्यास्त्र निवारण केले कडेर कृष्ण युधिष्ठिराले म्हणले की पळय युधिष्ठिरा तुका काल दुखून सांगतरस द्रोणाचार्य एक उस्कत तुका बंधना घालका आनी दुर्योधना संतोष कोरका म्हणून पदे पदे तागेल्याक युद्ध आवत कसल्याक द्रोण आनी दृष्टद्युम्न कसं म्हणून युद्ध करोची आता भीम आनी दुर्योधन युद्ध करतरसच पळय वचून भीमा सहाय करी कळवे तुमीची तू ತಂಗೆ ಭೀಮಾಲ್ ಒಟ್ರ युद्ध करची सोणू तुको कोण बंधना घालका म्हणून उस्को करतरस तागेल्याक वतरस तू पतंग पळय उज्जले वता तशी तू बस भीमाल ओटराब युधिष्ठिर कृष्णान सांगला न्हू तशी चमकलो जोर काळकू रात्री युद्ध कोण एद्र मेळता मारून घालचेची कोणाले कोणाला सैन्य मारता म्हणून कळना तांगेल मध्ये तू युद्ध जातवे म्हणून कळना द्रोणाचार्य दुर्योधनाला सांगता की अशी आम्ही युद्ध केल्यार आमगेले सैन्य आम्ही मारून घाल्यार कशी म्हणून ताजे पशी सैनीक पुराय दिवू दोन राबोचे म्हळ्यार दोंदीच्या दोन राबोचे आम्ही युद्ध करूया म्हणून मस्त सैनीक आशिल्ली न्हय पुराय जनान दिवू जळयल कुडले म्हळ्यार दोंदी जळयल कुडले रणरंगा उजवाड जाले पांडव सैन्याच्यान पळयले तांणी तांगेले सैनिका पर दोंदी दोन राबो सांगले जलवे आत्त मुख्य सेनाधिपती वीराधिवीर तांगेल मध्ये द्वंद्व युद्ध जाले दुर्योधन म्हणाल काय दृष्टद्युम्ना सोडल्यार विंगड कोणीय पांडवाल तर्फीचे द्रोणाचार्यले युद्ध करनाचे तश्चावन दृष्टद्युम्नान द्रोणाचार्याले एद्र ಏನನ್ನಸಿ द्रोणाचार्याक राखूका म्हण जल्वे सैनिक पुरी हातांत दोंदी दोन रबल्यात ನಾವು युद्ध करूना तांकां हांगा जेवचे द्वंद्व युद्धची पळीत रसची आम्ही पळय मॅच पळयताची टेनिस आनी पळयता पळय कोण गेलो वता कोणा पॉयंट मेळटा तशी तांणी बारी चंद करून परस्पर युद्ध जेवचे पळोवन राबले तांकां तेंचे संतोष कय कडेरी सात्यकी बुरी म्हळेले एकलो राय आशिल्लो बुरीश्वर केन्ना मेल्ला यो बुरी म्हळेले राया सात्यकीन मारले अश्वत्थामो घटोत्कचाल ಒಟ್ಟು युद्ध करतरस घटोत्कचा सोल्वायले अश्वत्थामान भीमान दुर्योधना सोल्वायले सहदेवाक आनी कर्णा युद्ध जातरसतना कर्णू सहदेवाल गोडो रथ बिल्लू पुरे नाश केले सहदेव कडेर हातांत खडग धरता कर्णू त्या खडगय कत्तरता गद धरता गदय कत्तरता सहदेव कडेर रथार दुखून तो गुड्डून रथा चक्र काणू तेंची कर्णाल वैरी उड्डयता म्हूण पळयतना कर्णू एक बाण सोडून ते चक्रे पुड्डी करून घालता कडेर म्हणटना सहदेवाक कसं करचें म्हूण कळना असहाय जलतो त्या वेळार कर्णू सहदेवा सांगता की चेरडा तूं सांनू म्हळ्यार कर्णाक तो मस्तो सांन न्हय तूं सांनू तुका जायना ना तिल करूं वचूं नका कळ्ळें मिगेल ಒಟ್ಟು युद्ध करचें न्हय तूं तुगेल समान कोण आसा पळय तांकां सोदून युद्ध करी बस थंय पळय
अर्जुन युद्ध करतरस ना ताका सहाय करी जेव्हा आजी तू गरावस म्हण कळवे आणि त्या बिल्लाचे तुदीन ताका कोंकीत के कोंकूच म्हळ्यार अपमान केल्ल्या जल्नवे सदेवा बारी आश्चर्य की आणि मन केलेलं जाल्यार म्हाका मारीत आशिल्ले इथे दिश मारनी हाणें कसले जेवो पांचाल सैन्यादी कडेन वचा म्हूण सांगून चमकलो तई शल्यू आणि विराटू अर्जुनू आणि अल्ला नकुलनी शकुनी कृपनी शिखंडी द्वंद्व युद्ध करतरसची कळव्या ತಂತು ಶಲ್ಯಾನ್ ವಿರಾಟ ಸೊಲ್ವಾಯಿಲೆ ಅರ್ಜುನಾನ್ ಅಲ್ಲ ಸೊಲ್ವಾಯಿಲೆ ನಕುಲಾನ್ ಶಕುನಿ ಸೊಲ್ವಾಯಿಲೆ ಕೃಪಾನ್ ಶಿಖಂಡಿಕ್ ಸೊಲ್ವಾಯಿಲೆ ಕಳ್ವೆ द्रोणांनी दृष्टद्युम्नानी की युद्ध करतरसची दुर्योधनान सांगला द्रोणा रक्षण कोरका म्हणून कितली की विरादी वीरेन द्रोणा सुतो राबल्यांची हांच्यान दृष्टद्युम्ना रक्षण कोरकय मस्त राय येवन राबल्यांची कळवे ते दना ओपा संकुल युद्ध म्हळ्यार परस्पर द्रोणाननी दृष्टद्युम्नान युद्ध करशिल्ला तर तांगेल ಒಟ್ಟು तांगेल सहाय आईल राय परस्पर युद्ध करतरसची कळवे कर्णू ಸತ್ಯಕ್ಕೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ करता दोग ಜನಕ್ಕೆ लायक अस्त्रशास्त्र ಗೊತ್ತस कळव्या अद्भुत युद्ध करताची जाल्यार तांणी दोग जनाल द्वंद्व युद्ध पळोवका म्हणून पुरी जन आशिशिल्ले जाल्यार तांकां रक्षण कर म्हणून तांगेल तरपीची जन येयलीत न्हय अपास ते द्वंद्व युद्ध जे न्ही संकुल युद्ध जालें म्हणून ಒಟ್ಟು युद्ध जालें कडेरी अर्जुनाले गांडी बाईक पडतरस के करून सांगता दुर्योधनाले की अर्जुन आमगेल सैनी सगळे नाश करता दिसता बस अर्जुना एदुरच्या कोणाके जेव पेटे आवांग सत्य दिश मारनो दृष्टद्युम्नाल ಒಟ್ಟು युद्ध करता हांक दोग जन दिश मारले म्हूण जाल्यार तू गेलवल म्हणून ल्याक म्हणून दुर्योधना भारी संतोष केलो अर्जुनाक एदुरसूच्या शकुनीक वस म्हणून पेटयले कर्णू सत्य केलो ಒಟ್ಟು वापास येवन युद्ध करता पांडव सत्य केले सहाय येताची घोर युद्ध म्हूण येता कळवे एक कडेन दुखून अर्जुन भारीच एक नमने सैनी नाश करतरस तागेल पराक्रम दाखयतरस अन्य कडेन कर्णू द्रोणू अश्वत्थामू हांनी ಒಟ್ಟು मेळून पांडवांगेल सैन्य पुड्डी करतरसची हांच्यान पांडव सैन्य कौरवांक पळोवन भित्ता कौरव सैन्य पांडवांक पळोवन भित्ता कळवे कर्णू दृष्टद्युम्नाक सोल्वायले एक पंथाक कडेरी दृष्टद्युम्ना सोल्वाईल पळोवन भीम आनी अर्जुन वापस कर्णाले वटून युद्ध केले कृष्णू अर्जुनाक भारी प्रेरण दितरस मारताक मारी कर्णाक म्हूण द्रोणू तागेल शक्ती मिकून होराट करता इत्या म्हळ्यार ताणें सांगिल्लें रात्री युद्ध कोरया म्हूण सांगून आम आनी शस्त्र तो दवरिना कवच काणा रात्री पाली युद्ध करचेची हांव मोर्त युद्ध करचेची म्हूण समकला न्हू द्रोणू तो भारी तागेल शक्ती मिकून युद्ध करतरस हांगा कर्णू कितले प्रज्वली या विजृंभणेर युद्ध करता म्हूण म्हळ्यार ताका मारतल जनन हांवें म्हणले कोकाकय तशी युद्ध करतरस युधिष्ठिराक एक पंथा बहीण जल्के अर्जुन म्हणाल की कृष्णा कर्णाक कशी तडसूचे पळय युधिष्ठिरूय भित्त ताका आतां हांव तागेल्या हत्र वच्चुका तसल सन्निवेश येयला मेगेल्याक म्हाका तागेल्या वरम कृष्णाक गोतच ना विशयू कसलें म्हूण म्हळ्यार कर्णान इंद्रान दिल्लेले शक्ती आयुध अर्जुना मारू म्हणून दवरला इता म्हळ्यार इंद्रान ते शक्ती आयुध दितना तू या कोणाला वयर प्रयोग करता तांकां दिश मारून म्हाका शेतया म्हूण कळवे तशी अर्जुनाक मारका म्हणून दवरला ते शक्ती आयुध तो घेवन येयला कळवे तशी कृष्णाक एक नमने मनान तू दिसता करून खंडीत अर्जुनान चमकल्यार ते शक्ती आयुध अर्जुनाला वयर प्रयोग करता ताजे खातीर अर्जुनाले सांगता पळय तू आनी घटोत्कच दोग जाणां कर्णा एदुरसूच्या जाता तू एक करे तू द्रोणा लागी युद्धा वस नानातले द्रोण युधिष्ठिरा बंधना घालता घटोत्कचू कर्णाक कसो म्हूण पळयता इता म्हळ्यार कर्णाला हत्र युद्ध करच्या तुगेल इतलो समर्थ तो घटोत्कचू म्हूण तेन्ना घटोत्कच आपयत के अर्जुन यो हांगा राबून युद्ध कर तू कर्णाला हत्राक म्हणून कृष्णाक बारे संतोष के कृष्ण सांगता काय घटोत्कचा तुगेले हेची धैर्य तामका कळव्या कर्णाक सोल्वाका जाल्यार तूं वेळ सोल्वाका इत्याक म्हळ्यार तागेलो ಒಟ್ಟು माया युद्ध कोरूक तुका जाता तुका दिव्य अस्त्र शस्त्रय गोतस तशी तू कर्णाला ಒಟ್ಟು युद्ध करी दृष्टद्युम्ना ಒಟ್ಟು अर्जुन मेळ्ळू द्रोण अश्वत्थामाक मारता हांच्यान तू कर्णाक एदुरशी म्हणटना घटोत्कच सांगता जैत हांव आतां कर्णाला ಒಟ್ಟು युद्ध करता तू वस बापा द्रोणाला ಒಟ್ಟು युद्ध करी म्हणून तेदना अर्जुन सांगता पळय घटोत्कचा तुका एकल्याक सोडले म्हूण लेखूं नाका तुगेल सहायक हांव सात्यकीक हांगा राबयता
तुम्ही दोग जन ಒಟ್ಟು मेळ्ळ म्हूण गेला रे असाध्य जावन आशिल्लें साधन करूं तुमकां जाता म्हणून गोत्तस म्हूण घटोत्कचा भारी संतोष काय एक जावन कसं न्ही म्हणून म्हळ्यार कर्णालद्रा युद्ध करू हांव समर्थ म्हूण सांगून कृष्णाने अर्जुनाने म्हाका युद्ध करूं सांगला न्हय कशें जाल्यार हांव कर्णा मारचेची म्हूण सांगून भारी संतोषार घटोत्कच थंय राबला कर्णालद्राक कौरव सैन्य मात्र भंय जाला हांगा कर्णाल आनी घटोत्कचाल भीकर युद्ध मध्यरात्रींतू सुरू जाला ದುರ್ಯೋಧನ ಪಳಿತ ಪರಸ್ಪರ ದೊಗ್ಜನ್ ಹೋರಾಟ ಕರು ರಬ್ಲೆಂಚಿ ಕೋಣ ಕರ್ಣನಿ घटोत्कचो दुःशासनाले संके फळ्या दुःशासना अर्जुनान एक बुद्दंत काय केला कसले म्हूण म्हळ्यार कर्णाल ಒಟ್ಟು युद्ध करूक घटोत्कचानी तागेले व्हड राक्षस सैन्य पेटयला आतां कर्णाल सह तूं एक सैन्य घेवन वचुका जैत नव्हे म्हूण तेद भितर जटासुराल पोतू कळ्ळें तो म्हणटकय मेगेले अन्नाक म्हळ्यार बकासुराल अलंबुशू बकासुराल भाव जटासुराल चरडू अन्याकळ्यात थंय तो म्हणटकय कळ्ळें मेगेल अन्न दिश मारलेले जटासुराके भिमान दिश मारलेले न्हय तागेले वैरी हांव म्हाका तागेले वैरची सेड तिरसून घेवका न्हय तशें जावन हांव भिमाल ಒಟ್ಟು युद्ध करता तुमगेले सैडाक सेरवून युद्ध करता दुर्योधना भारी संतोष वस वस तूं आमगेले पक्ष आयलो न्हू भारी संतोष वस वस भिमाल पुत घटोत्कचाल ಒಟ್ಟು युद्ध करी जाल्व्या वचून घटोत्कचालागी युद्ध करूं सुरू केलें केन्ना पळय रे अलंबुशाक आनी घटोत्कचा युद्ध जेवचें अलंबुशा तवय राक्षसू ताका दिश मारला आतां आगेल ಒಟ್ಟು अलंबुशाल ಒಟ್ಟು केले तितलेची रब्बासारी युद्ध करतरस कोण घटोत्कच दोनी राक्षसांगेल सैन्य तागे लागी राक्षसाची हागे लागी राक्षसाची जाल्यार युद्ध कोणाचें तर आसा म्हूण म्हळ्यार जटासुराल पोतू ताका एक की अल्लव म्हूण सांगून नांव तागेलें तशी ताका न्ही घटोत्कचाक युद्ध जातर आसा पुराय सैन्याचे न्हू तूं राबल्याची हे दोन राक्षस कसं करता पळया म्हूण कळ्ळें जटासुराल पोती रतनी ना ताका ताका न्ही घटोत्कचाक मुष्टयुद्ध मल्लयुद्ध पुराय जातर आसा घटोत्कचो एकपंत आकाशार उडता हातान तो खडग धरता आनी जटासुराल मात्याक मारून सोडता आनी ते घटोत्कच खडगात उदीक ते जटासुराले पुत्ताल मात्य सिरकानो दुर्योधनाल रतार ते उड्डयत खंय आनी सांगता पळय राया पळोवच्या वत्तान कसले काणी घेवन वचूं म्हूण आसता न्हय तशें हांव तुका हें काणी हाण दिलां आनी ಸ್ವಲ್ಪ वेळान अशीची कर्णाल मात्य तुका हाण दिता म्हूण सांगून आलोचनय करना वा कसल प्रति उत्तर दिता म्हूण आयकना सीदा येवन कर्णाल ಒಟ್ಟು युद्ध करतरस घटोत्कचा पळोवन पुराय जन भितर आसाची कर्ण तागेले ಒಟ್ಟು युद्ध करता हे कर्णाल न्ही घटोत्कचाल युद्धा भितर आमी पायचे दिसाचे महाभारतांत पळया आजी सांगिले सर्व काणी महाभारताची मध्वांतर्गत श्रीकृष्णाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।